बाप आहे म्हणून. काही दिवसांपूर्वी मी पुण्यात असताना एका महत्त्वाच्या मीटिंगला गेलो होतो. माझ्यासोबत 4 जण क्लास 1 दर्जाचे अधिकारी बसले होते, तर काही उद्योजक आणि समाजसेवकही होते. एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलणं सुरू झालेलं होतं आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोर असल्यामुळे माझं लक्ष स्क्रीनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता. मी सर्वांना चेहऱ्यानं खुनवून विनंती केली आणि फोन उचलला आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणालो, बोला अण्णा, काय म्हणताय? तर पलीकडून अण्णा म्हणाले, कुठं आहेस? मी म्हटलं, पुण्यात आहे अण्णा, जरा मीटिंगमध्ये आहे ना. अण्णा म्हणाले, ते असू दे रे, काही खाल्लंस का बाबा पोटाला? उपाशी राहत जाऊ नकोस. मी होय म्हटलं. अण्णांनी फोन ठेवला. आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं आणि लगेच 5 मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला. मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला. पलीकडून अण्णा म्हणाले, हे बघ, येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडनं. मी बर असं म्हणून फोन ठेवला. मीटिंग सुरू झाली आणि परत लगेच 2 मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला. मी शांतपणे पुन्हा फोन घेतला. तेवढ्यात अण्णा बोलले, अरे TV चा रिचार्ज संपला आहे, तेवढा बॅलन्स मार ना त्यावर. मी हो म्हटलं आणि फोन ठेवला. ताबडतोब बॅलन्स टाकला. लगेच परत फोन आला, आलाय बॅलन्स, चालू झालाय रे TV. मी बर अण्णा म्हटलं आणि फोन ठेवला. सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात परत एकदा फोन आला. मी परत फोन घेतला आणि अण्णांना विचारलं. त्यावेळेला अण्णा बोलले, अरे ती भारताची मॅच कधी आहे रे? साऊथ आफ्रिकासोबत आहे नव्हे आता. त्यावेळेला वर्ल्ड कप सुरू होता. अण्णांना क्रिकेटचा जरा जास्तच नाद होता. मी माझ्या बाजूला बसलेल्या एका सरांना विचारलं, सर कधी आहे हो साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच? सरांनी तोंडावरचा राग लपवत सांगितलं, उद्या आहे मॅच. मी तसंच अण्णांना सांगितलं आणि अण्णांचा फोन कट केला. 4-5 वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय आमच्या अण्णा काही शांत बसत नव्हते आणि त्यांची ही सवय मला माहिती होती. आता 2 तास जरी झाले ना तरी त्यांचा फोन येणार नाही याची मला खात्री होती आणि मी पुन्हा सर्वांना बोललो, सर आता सुरू करा ना मीटिंग. माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदललं होतं याची मला जाणीव झाली होती, पण मी काही जास्त लोड घेतला नाही. मीटिंग संपली. मीटिंग संपल्यानंतर नाश्ता आला. नाश्ता करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिस कॉल बघत होते आणि मला ते समजावं म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते आणि बोलत होते, आम्हालाही महत्त्वाचे फोन येतात पण आम्ही मीटिंगमध्ये नाही घेत. माझ्याही फोनवर 7 ते 8 अनोळखी नंबरवरून फोन आलेले दिसत होते. मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाश्ता करत होतो. त्यातला एक जण मला म्हणाला, दादा एक बोलू का तुम्हाला? रागवू नका, पण मीटिंग सुरू असताना फोनवर लय बोलला तुम्ही आणि वडिलांचाच तर फोन होता ना आणि एवढं काही महत्त्वाचं बोलायचं होतं तुम्हाला. तुम्ही मीटिंग संपल्यावरही बोलू शकला असता ना त्यांच्यासोबत. मग काय, त्यांच्या सुरात सगळ्यांनी सूर मिसळला आणि शांतपणे मी सगळं ऐकून घेतलं. सगळेजण आपापल्या परीने माझ्यावर राग व्यक्त करू लागले. मी कोणालाच काही बोललो नाही. सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी फक्त इतकंच म्हटलं, आज बापाचा आपल्याला दिवसातून 1000 वेळा कॉल येतोय. यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही साहेब. आणि साहेब, मी जर फोन उचलला नसता ना तर किमान 2 तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता. साहेब, आज बापाचा फोन येतोय. उद्या भविष्यात माझा बाप निघून गेल्यावर या नंबरवरून मला कॉल नाही येणार हो. हा काळजी असणारा आवाज माझ्या कानावर पडणार नाही. तू जेवलास का हे विचारणारं मला कोणी राहणार नाही. आणि साहेब, मीटिंग कार्यक्रम वगैरे होतच राहतील हो. माझं बोलणं सुरू होतं तेवढ्यात परत अण्णांचा फोन आला आणि मी पटकन उचलला आणि स्पीकरवर टाकला. अण्णा जोरात बोलले, अरे बोंबील घेताना खरा मासा बी जरा घे, चांगला भेटला तर, आणि येताना किलोभर घेऊन ये, तेवढीच तोंडाला चव येईल का? मी शांतपणे होय म्हणून फोन ठेवला. त्यावेळेला अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले.
कोणालाच समजेना नक्की काय झालं. सगळेजण शांत झाले. डोळे पुसत ते म्हणाले, खरं आहे तुमचं. मी आयुष्यात काय गमवून बसलोय ना याची आज मला तुम्ही जाणीव करून दिली. पण आता वेळ निघून गेली हो. आता नाही येत माझ्या वडिलांचा फोन, कारण माझे वडील गेले हो निघून. खूप खूप दूर निघून गेले. पूर्ण रेंजच्या बाहेर गेले. तिथे कोणताच फोन चालत नाही. सर्वांचे डोळे पाणावले. आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंजमध्ये आहेत ना, त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरुवात केली. का कुणास ठाऊक, पण सर्वजण अगदी लहान मुलांसारखे आपल्या वडिलांशी बोलू लागले. आणि ज्यांच्याकडे वडील नव्हते ना, ते मनातल्या मनात वडिलांच्या आठवून डोळ्यातून पाणी काढू लागले. आम्ही सगळेजण बाहेर पडलो. त्यामुळे मित्रांनो, आईवडिलांचा फोन येतोय ना, तर दुनिया गेली उडत. त्यांचा फोन आधी उचला. तुमची मीटिंग, तुमची कामं, ऑफिस कुठेही पळून जाणार नाही. दुनिया जिथं आहे ना तिथंच राहणार आहे. पण केव्हा ना केव्हा तरी आपले आईवडील आपल्या रेंजच्या बाहेर जाणार आहेत. तिथून ते आपल्याला कधीच फोन करू शकणार नाहीत. त्यावेळी तुम्ही कितीही तडपडून वाट बघितली ना, तरी तुमच्या स्क्रीनवर हा नंबर नाही येणार. त्यामुळे दोस्तात दुनियेला जरा वाळत घालायला शिका आणि बापाच्या प्रेमात ओलं व्हायला शिका. बस इतकंच सांगायचं आहे तुम्हाला. जोपर्यंत आपले आईवडील आहेत ना, ते करतायत ना समोरून फोन, तोपर्यंत त्यांचे फोन शांतपणे उचला. ते काय म्हणतायत ते ऐका. एकदा ते या जगातून निघून गेले ना, तर त्यांच्या एवढं काळजी करणारं तुम्हाला या जगात कोणीच भेटणार नाही. पटतंय का बघा आणि चला लावा बरं फोन आपल्या बापाला, कारण आपले आईवडील आपल्या फोनची वाट बघत बसलेत.